श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत. तुमच्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण करू देत स्वामी नेहमी तुम्हाला आनंदात, सुखात, ऐश्वर्यात ठेवू देत, अशी स्वामीचरणी प्रार्थना करून स्वामींना त्रिवार वंदना करून आजच्या व्हिडिओला एका सेवेकरीताईचा आज मी तुम्हाला अनुभव सांगणार आहे आणि त्यांच्याच भाषेत सांगत आहे. मी स्वामींकडे आज खूप रडले, कारण आजच्या दिवसाला 10 वर्षापूर्वी मला दिवाळीचे दिवस आठवले. माझे लग्न झाले तेव्हाची दिवाळी आठवली. सर्वच मुली पहिल्या दिवाळीला खूप आनंदाने साडी, दागदागिने घालून फिरतात, मिरवतात, आईच्या घरी जातात, मज्जा करतात आणि चांगल्या तऱ्हेने दिवाळी साजरी करतात. आधीच्या वेळी आमची परिस्थिती अशी होती की आम्ही साधं फराळ देखील करू शकत नव्हतो. साडी, दागदागिने तर लांबचीच गोष्ट आहे. पण आम्हा दोघा नवरा बायकोंचं वेगळं होतं. बायकोनी कोणीही कोणाचा हेवा केला नाही. विशेष म्हणजे माझ्या पतीने मला पैशासाठी कधीही कामाला पाठवले नाही. माझी खूप काळजी घेतली. स्वामी सेवा हीच खरी सेवा, असे ते नेहमी मला सांगायचे. फक्त स्वामी सेवा कर, आणि केली देखील. लक्ष्मीपूजनाला फक्त खिचडी हा प्रसाद मी स्वामींना दिला होता. स्वामी सेवा ही सुरूच होती. तो दिवस बदलत होते. काही काळानंतर मला प्रसूती झाली. तेव्हा ही परिस्थिती अशीच होती. स्वामींशिवाय मला कोणीही मदत करत नव्हतं, मदतीचा हात देत नव्हतं, कोणी आर्थिक मदत करत नव्हतं. स्वामी भक्तांनो, ज्याच्याकडे काही नाही त्याच्याकडे स्वामी असतात. डिलिव्हरीच्या वेळी सर्व मुलींना आई वडील, बहीण, सासू, नणंद सगळे असतात, पण माझ्यासोबत फक्त आणि फक्त स्वामी शक्ती होती. आणि शेजारच्या ताईच्या रूपात स्वामी येऊन माझ्यासोबत कदाचित स्वामींनी त्यांना पाठवले होते आणि त्यामुळे माझी प्रसूती नॉर्मल झाली. मी अगदी 5व्या दिवसापासूनच घरकामाला सुरुवात केली, पण स्वामींनी मला अजूनही अगदी कोरोनात सुद्धा दवाखान्यात ॲडमिट व्हायची वेळ आणली नाही. माझ्या मुलाचे पण पहिली दिवाळी आमच्यासारखीच. दुकानातील सर्व कमीत कमी दर्जाचे कपडे त्याला मी घेऊन दिले, कारण आम्ही भारी कपडे घेऊ शकत नव्हतो. फक्त स्वामी नाम व स्वामींची सेवा आमची सुरू होती. समाधानाने दिवाळी साजरी करत होतो व त्याही दिवाळीला आम्ही बेसनपोळी स्वामींना प्रसाद म्हणून दिली आणि हळूहळू, परंतु गुरुमाऊलीच्या आज्ञेनुसार श्री सत्यनारायणची पूजा, दिवाळीच्या विशेष सेवा, वर्षभरात अनेक सेवा करत गेलो आणि मी हे कायम करत आहे. पण माझ्यातील अश्रू मात्र थांबत नाहीत, कारण आमची परिस्थिती फक्त स्वामींनाच माहिती होती. आम्ही कोणाकडे कधीही हक्काने काही मागितले नाही, कारण आता सांगायला इतका आनंद होतो की आता आमचे स्वतःचे घर आहे, गाडी आहे, पतीला माझ्या चांगल्या पदाची नोकरी आहे आणि हे सर्व स्वामींच्या अखंड सेवेमुळे आम्हाला मिळाले आहे. आणि हा स्वामी मार्ग मिळाल्यापासून स्वामींनी सर्व काही सर्व कारभार व आमची काळजी त्याच्या हाती आहे. आणि ही दिवाळी आमच्या जीवनात 5च दिवस नाही तर रोजच आमच्या जीवनात दिवाळी झाली आहे. स्वामींची परिस्थिती खूपच चांगली केली आहे आणि लग्नानंतर अवघ्या 3 दिवसामध्ये 3 वर्षांनी दिवाळीमध्ये केलेली स्वामी सेवा खूप काही शिकून गेली. स्वामींनी ज्यांची मी कधीही कल्पना केली नव्हती असं काही भरभरून दिलं आहे. आणि स्वामी भक्तांनो, तुम्हाला खोटं वाटेल, पण एक दिवस आमच्यावर उपाशी राहायची वेळ यायची, पण त्याही वेळेत स्वामी कुणाच्या न कुणाच्या रूपात येऊन आम्हाला घास भरवायचे. मी फक्त एवढेच सांगू इच्छिते की स्वामींवर विश्वास ठेवा, आणि तो ठेवला तर आजच मला स्वामींसमोर त्यामुळे रडायला येत आहे. आयुष्यात दुःख आहेत, पण म्हणून नाही तर माझी परिस्थिती काय होती आणि स्वामींनी मला हे सर्व काही दिलं आहे. त्यामुळे तुम्ही स्वामींसमोर दररोज स्वामींची सेवा चालू करा. आणि मी रोज एकदा तरी स्वामींजवळ रडते, तरी माझ्या डोळ्यातील पाणी येतंच. मी भरभरून रडून घेते. स्वामींसमोर रडल्याने माझं मन हलकं होतं. आजही तुम्हाला
असं वाटतं की स्वामी सेवा माझी कुठेतरी कमी पडते, पण नक्कीच याचा शोध मी घेईन आणि मी अखंड अगदी मला मरण येईपर्यंत स्वामी सेवा चालू ठेवणार आहे. स्वामी समर्थ. आणि स्वामी भक्तांनो, माझी स्वामीचरणी एकच प्रार्थना आहे, स्वामींचा आशीर्वाद असाच माझ्यासोबत राहू देत आणि तुम्हा सर्वांसोबत कायम राहू देत. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. महाराजांच्या भक्तीचा महिमा पूर्ण जगभर गाजावा ही आपल्या सर्वांची कामना आहे. सर्वांनी बोला श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.